हिंजवडीतील हॉटेलमधील फूड सेफ्टीचा प्रश्न जो आहे तो आता पुन्हा एकदा ऐरणीनं आलेला आपल्याला याकडूनच पाहायला मिळत आहे। 2 दिवसापूर्वी भाजपचा एक पदाधिकारी जो आहे तो या ठिकाणी अरेबियन हंडी या ठिकाणी जेवणासाठी आला होता। त्यावेळेस त्याच्या ताटामध्ये जे आहे आता अन्नपदार्थामध्ये कोंबडीचा पीस आढळून आला। त्यानंतर त्यांनी ही जे आहे ती आता या हॉटेल प्रशासनाला या ठिकाणी सांगण्यात आली। मात्र या हॉटेल प्रशासनाकडून ही चूक झाली असल्याचं त्यांना सांगण्यात आलं। मात्र जे तक्रारदार आहेत प्रदीप नाईक यांनी या ठिकाणी फूड अँड ड्रग्स विभागाकडे जे आहे ते या हे हॉटेल असेल किंवा हिंजवडीमधील अनेक हॉटेल असेल यांची जी आहे ते या ठिकाणी तक्रार केलेली आहे। फूड अँड सेफ्टीकडून या सर्व हॉटेलची तपासणी व्हावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता या पदाधिकाऱ्यांनी केलेली आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। याच संदर्भात या हॉटेल चालकाशी संपर्क साधला असता आपण त्याला भेटलो असतो। त्यांच्याकडून ही चूक झाल्याचे त्यांनी मान्य करत पुन्हा अशी चूक होणार नसल्याचा दावा देखील या ठिकाणी आता आपल्यासमोर केलेला आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण एकंदरीत पाहिलं तर हिंजवडीमधील अनेक मोठे हॉटेल जे आहेत त्या ठिकाणी फूड आणि ड्रग्स सेफ्टीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात त्रुटी ज्या आहेत त्या इथून मागं देखील आढळल्या आहेत। मात्र FDA कडून कुठलीही कारवाई या ठिकाणी करण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला याआधी पाहायला मिळालं नाही। इथून पुढं तरी आता हे FDIचे अधिकारी कारवाई करतात का हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।